पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। चांदीची मूर्ती घेण्याच्या बहाण्याने मालकाला बोलण्यात गुंतवून ठेवत सहकार्याने ड्रॉवर मध्ये ठेवलेले 19,18,350 रुपयांचे सोन्याचे दागिने पळवले असल्याची घटना एरवडा बाजार येथील महावीर ज्वेलर्स मध्ये घडली आहे। या प्रकरणी राकेश गोपीलाल जैन यांनी एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। यावरून अज्ञात 6 चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना बुधवारी 8 तारखेला सकाळी 11च्या सुमारास महावीर ज्वेलर्स एरवडा बाजार येथे घडली आहे। पोलिसांनी दिलेली माहितीनुसार फिर्यादी राकेश जैन हे महावीर ज्वेलर्सचे मालक आहेत। फिर्यादी राकेश जैन हे सकाळी 11 वाजता दुकानात एकटे असताना 6 चोरट्यांचे टोळके महावीर ज्वेलर्समध्ये सोने खरेदीच्या बहाण्याने घुसले। यातील एकाने मुलीसाठी अंगठी पाहिजे असल्याचं सांगितलं। यानंतर फिर्यादी जैन यांनी अंगठी दाखवली असता त्याने ती बघून परत केली। त्यानंतर टोळक्यातील दुसऱ्याने चांदीची मूर्ती पाहिजे असल्याचं फिर्यादी जैन यांना सांगितले। यामुळे फिर्यादी काउंटरवरून उठून बाजूला असलेल्या शोकेरा मधील मूर्ती दाखवायला गेले। चोरट्यांनी मूर्ती पाहिल्या पण ते काही घेतले नाही। या दरम्यान फिर्यादी जैन यांना बोलण्यात गुंतवून ठेवत इतर चोरट्याने काउंटरच्या ड्रॉवर मध्ये ठेवलेले पॅकेट मधील सोन्याची चैन, मंगळसूत्र, मणी मंगळसूत्रातील वाटी, सोन्याच्या 9 अंगठ्या असा एकूण 19,18,350 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।